आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मराठा समाजाने शिक्षणाला अधिक महत्त्व दिल्यास आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भक्कम प्रगती साधता येईल. मात्र सध्या मराठा समाज देशातील तळाच्या स्तरावर असून समाजोन्नतीसाठी संघटन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री तथा मराठा समाजाचे नेते संतोष लाड यांनी केले. येथील पद्मा मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित चिकोडी तालुका मराठा समाज बांधवांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्री लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. इतिहासाची मोडतोड करून समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहिले पाहिजे. समाजाने योग्य विचारधारा स्वीकारून एकजुटीने पुढे जाणे आवश्यक आहे. मला राजकारणात विशेष रस नसून समाजसेवा हीच माझी पहिली प्राधान्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, आजवर सत्तेवर आलेल्या कोणत्याही सरकारने मराठी समाजासाठी अपेक्षित स्वरूपाचे काम केलेले नाही. इतर समाजाच्या तुलनेत मराठा समाज आजही मागासलेला आहे. समाज संघटनासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे. आर्थिक मदत शक्य नसेल तर वेळ देऊनही समाजासाठी मोठे काम करता येते. समाजासाठी दिलेला वेळ हा पैशांपेक्षा अधिक मोलाचा असतो. राज्यभर मराठा समाजाला संघटित व बळकट करण्याचा माझा प्रयत्न आहे. यावेळी माजी मंत्री श्रीमंत पाटील म्हणाले, मराठा समाज एकत्र आला तर विकास निश्चित साधता येईल. स्वाभिमानाने जगणे महत्त्वाचे आहे. भांडवल नाही म्हणून खचून न जाता कमी भांडवलात रोजगार निर्माण करणाऱ्या कौशल्याचा वापर करून आर्थिक प्रगती साधावी. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान माजी आमदार अजित निंबाळकर यांनी भूषवले. कार्यक्रमास कर्नाटक राज्य मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष GH मारियाजीराव, BR यादव, राम माने, नंदीराज निंबाळकर, बाळासाहेब पाटील, सुप्रिया देसाई, TS मोरे, किशोर पवार, ज्योतिबा खामकर, रणजित शिरसेट, अनिल पाटील, अण्णा पवार, अण्णासाहेब पवार, पांडुरंग माने, शिवाजी माने, अजित देसाई, अमर यादव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोडी. Society, whether he contributes 50 paisa, 25 paisa, or he contributes time, but we want somebody who contributes time, basically. Clear है? कळलं साहेब? नाहीतर शंकरी पुढे होणं जाणार नाही. आणि तुम्ही चिंता करू नका, ते पैसे कोणी मीच ट्रेझरी असतो. मीच ट्रेझरर आहे. तुमचे पैसे मीच खातो, कोण करणार आहे तुम्ही चिंता करू नका. डोंट वरी, वी हॅव टू बिल्ड. काय म्हणतात, एक मेकॅनिझम असं सिस्टम चालू करायचं आहे. यदि मी नसतं तर उद्या साहेब नसलं तर ते सिस्टम पुढे जायला पाहिजे. आम्ही हा प्रेडिक्ट केलं तेव्हाच. मी मराठा ऍप म्हणून एक ऍप प्रेडिक्ट केलेला आहे. पुढे अजून एक आठवडाभर पुढे सगळ्याकडे येतो, मेंबरशिप ड्राईव्ह करतो. कोणाला ह्या कॉन्सेप्टवर इंटरेस्ट आहे, कोणाला ह्या कॉन्सेप्टवर इंटरेस्ट आहे, प्लीज तुम्ही जॉईन व्हा. इट इज ओनली फॉर द सेक ऑफ आमचा कम्युनिटी आहे. आमच्या कम्युनिटीचा कोण माणूस त्रासमध्ये आहे त्याला शोधून काढून त्याला त्रासातून बाहेर आणण्याचा, त्याला मदत करायचं. आणि मी सांगतो तुम्हाला, चिकोडीमध्ये माझं एस्कॉर्ट फाउंडेशन मी खूप मुलांना मी हेल्प करतो. इथं पर्टिक्युलरली आमच्या समाजचे लोक कोणतरी whoever is very intelligent, ಗರೀಬ್ ಮಾನುಸ ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಖರ್ಚು IAS ಅಥವಾ IPS ಓದಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಆಪ್ಟಿಟ್ಯೂಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಖರ್ಚು ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೊಡಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದೆ. ನಾವು ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ. ನನಗೇನೋ ದೇವರು ಅದೃಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ನಾನೇನೋ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ದೇವರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಉಸಿರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ನಾನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನುಯಾಯಿ. ಬಸವಣ್ಣವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು, ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು, ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಮಹಾರಾಜರು ಇವರ ಆದರ್ಶದಲ್ಲಿ ನಾನು ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಗಮನದಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ನಮ್ಮ ಮಾತಿನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೈಚಾರಿಕದಲ್ಲಿ ನಿಮಗೇನ ತಪ್ಪು ಅನಿಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮಗೇನ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಾಪಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೂಡ ಯಾಚಿಸಿ ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದಿದೆ, ತೊಂದರೆಗಾಗಿದ್ದೀವಿ, ನಾವು ತುರ್ತು ಕೂಡ ಒಳಗಾಗಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು, ಬೆಳೆಸಬೇಕು. ನಾವೇ ಬಹಳ ಯಾರು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಇರಷ್ಟು ಸಹ ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳಕಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಮತ್ತೆ ವಿಶೇಷವಾಗಿ
ನಾನು ಸರ್ಕಾರ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಇವತ್ತು ಭೇಟಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಇಟ್ಸ್ ಅನ್ ಆನರ್ ಸರ್, ಇಟ್ಸ್ ಅನ್ ಆನರ್ ಅಂಡ್ ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಟು ಮೀಟ್ ಯು ಫ್ರಮ್ ದಿಸ್ ವೆರಿ ಆಗಸ್ಟ್ ಗ್ಯಾದರಿಂಗ್ on this dance. My sincere respect to you sir. Thank you so much for coming and guiding us. And sincerely sir, we look upon to you. Even though I have not met you, I heard about you. This is the first time I am meeting you sir. From this once again, on behalf of everybody from my Samaj, I sincerely respect you sir. Thank you so much for coming. ಅದಕ್ಕೆ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. आमच्यावर मोठा जबाबदारी आहे. तुम्ही ताली वाजवून जाता आमचं नंतरही त्रास आहे. का म्हणलं तर आय हॅव टू परफॉर्म हिअर. इट्स नॉट इझी. तुम्हाला वाटते तसं आम्ही आय रिअली सिन्सिअरली वॉन्ट टू डू दिस. मला करायचं आहे. तुमचा सपोर्ट पाहिजे. कुठं होतं माहित नाही, किती पर्यंत होतं माहित नाही मला, बट ऑनेस्टली आय वॉन्ट टू डू माय बेस्ट. लेट अस सी, लेट अस रियुनाइट. काय डिफरन्स असलं तर ते सगळं तिकडे बाहेर ठेवूया. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗಿ ಸರಳ ಏನು ಸಂಘಟಿತರು काम ಕರೆಯ ನಿಮಗೆ ಮನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಹಳ ತಡವಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನತೆಗೆ, ಸಮಾಜದ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ, ಬಂಧುಗೆ, ಬೈಯರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೋರಿ, ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ ಸಹನೆ ಸಲಹೆ ಇರಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಕೋರಿ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀರಿ. ಜೈ जय कर्नाटक. लवकर जरासा असू दे अशाला गोळा करायला सांगितलं. म्हणून मी लीड करायला काढलं. म्हणजे 2-3 पेल बसलं. प्रत्येक गाव आहे आमच्या सगळ्यात एक दिवस सापडेना. डॉक्टरचा पत्ताच नाही. मी कुठं आहे? मी एक मतदारसंघात एक सुद्धा एमबीबीएस डॉक्टर नाही, एमडी नाही. पण शेवटी वकील जर 4 गोळा करूया म्हणलं तर 4 वकील नाहीत. म्हणजे आम्ही कुठे बघा शिक्षण फार खाल्ले कशातच नाही म्हणण्यासारखं आहे. तर जोपर्यंत आम्ही शिक्षणात सगळ्यात मागतो, परंतु दुसरीकडे सांगतो तिथं मनसुळीला एक कुठला बाबा आला मला माहित नाही, त्याचं नाव मी माहित नाही. त्याला एक आश्रम काढलाय बाबा आश्रम. तर तिथं एवढं जवळ आहे, 10 पट लोक तिथं जाऊन बसले होते. 10 पट. त्या बाबाचं वगैरे काही करत नाही, त्याची त्याला शुद्ध नाही. तर आम्ही मात्र आमचं भविष्य जाऊन घ्यायला त्याच्याकडे जातोय. आमचं काय जर चुकत असेल तर त्याच्याकडून जाऊन आम्ही ते सोडून घ्यायला जातोय. तुम्ही किती अंधश्रद्धा, ही एका बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीत आमची अंधश्रद्धा इतकी वाढलेली आहे की जोपर्यंत आमचा समाज ह्या अंधश्रद्धेतून मुक्त होत नाही तोपर्यंत आमचं पाऊल पुढं पडणं शक्यच नाही. तर हे पहिलं काम आहे की समाजातली अंधश्रद्धा पूर्णपणे निर्मूलन करून टाकायला लागणार आहे. शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि संत तुकारामांचा मी भक्त आहे. त्या दोघांचं मी भक्त काय आहे ते सांगायला लागतंय. त्यांचं संपूर्ण चरित्र ज्यावेळेला मी वाचलो, ऐकलो, बघितलं, ती माणसं अतिशय पवित्र, जिथं जात धर्म पंथ कुठला भेदभाव नाही, फक्त मानवतेच्या दृष्टीनं ज्या लोकांनी काम केलं अशी ती लोक. म्हणून आम्ही ते समजून आहे, त्यांचा विचार बघून आम्ही त्यांचं भक्त झालोय. मला सुद्धा तुमच्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणा वाटतंय, म्हणतोय. परंतु एक आहे, आम्ही दिवस रात जय शिवाजी जय भवानी म्हणत बसलो तर ते शिवाजी महाराजांना सुद्धा आवडणार नाही. ते खाली येतील उतरून, गाढवा हे थांब आणि तू कामाला, तुझ्या मुलाचं बघ, प्रपंच बघ, बायकोचं बघ, कुठला घेऊन बसलायचे कोणाची तर पेट लावून. शिवाजी महाराजांना आम्ही ठेवूया, तिथं हृदयात ठेवूया. आमच्या कुणाला मी सांगूया किती ये माझ्या हृदयात शिवाजी महाराज बघायचं तर फाडून बघ. परंतु शिवाजी महाराजांना कधी आनंद होणार आहे
तर आम्ही सगळेजण धाडसानं सत्यानं न्यायानं नीतीनं आम्ही कामाला लागलो आणि आमचा उद्धार करून घेतलो. तर म्हणणार वारे पाकळ्यानं तुम्ही माझं औषध खरोखर तुम्हीच आहात असं शिवाजी महाराज म्हणतील. तर ते काम आम्हाला करायचं आहे. हे काम काय समाजाच्या मुलांना पण आम्ही स्किल करू शकतो. मराठा समाज म्हणलं तर सगळ्यांना घेऊन जाणारा समाज आहे, लक्षात ठेवा. मराठा समाज म्हणलं तर सगळ्यांना घेऊन जाणारा समाज आहे. आम्हाला बसवण्या पण चालतंय, बाबासाहेब आंबेडकर पण चालतंय, स्वामी विवेकानंद पण चालतंय, छत्रपती शिवाजी पण चालतंय, गुरु नानक पण चालतंय. बिकॉज दिस कंट्री बिलॉंग्स टू एव्हरीबडी. त्या रिझर्वेशन विचार आलं कंटाळा बोलू त्या रिझर्वेशनचा विचार आलं. मी मुख्यमंत्री साहेब सांगितलं, साहेब तुम्ही 75% रिझर्वेशन द्या. तमिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन आहे बिकॉज ऑफ अमेंडमेंट शेड्यूल नाही इन पार्लिमेंट. आता सोशो इकॉनॉमिकल स्टडी चालू आहे. ऑलमोस्ट द रिपोर्ट इज गोइंग टू बी सबमिटेड टू गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक. त्या रिपोर्ट आल्यानंतर कोण कुठले समाज SC/ST 25%, वकलीगा लिंगायत अबाउट ब्राह्मण्स put under 20-25%, around about 42% is OBC which we come into OBC. या OBC मध्ये around 178 communities आहेत. ऐकू लागलं 178 communities are there more or less. त्याच्यात कोण आर्थिक मध्ये शैक्षणिक मध्ये कोण पाठीमागे आहेत ते आमचा रिपोर्ट मिळाल्यानंतर आम्ही मोठं संघटन करून आम्ही कुठलं सरकार असलं तर काय आपलं काय पण बीजेपी असलं तर काय कुठलंही सरकार आलं तर आम्ही प्रेशर लावून आमच्या समाजासाठी आरक्षणासाठी वी विल फाईट. पण आरक्षण मध्ये गेलो 2A मध्ये गेलो 2B मध्ये गेलो तर किती लोकांना काम मिळणार आहे? काय सगळं 25 लाख 30 लाख मराठा आहे सगळ्यांना काम मिळणार आहे? मग दुसरं करायचं काय? आपण इथं संघटन पाहिजे. स्मॉल मायक्रो कम्युनिटी स्टुडंट कर्नाटका ते सगळं संघटित आहेत. आता थोडे विचार असं पब्लिक प्लॅटफॉर्म मध्ये बोलायला होत नाही. सो आम्ही आमचा उद्देश हे आहे की तुम्ही सगळे एक युनाइटेड होऊन तुम्ही टाइम देऊन तुम्ही मोटिवेट असलं तर आय एम रेडी टू वर्क लाईक अ व्हॉलंटियर. तुमचा साथ पाहिजे, ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ, ನಿಮ್ಮ ಸಹನೆ, ತಮ್ಮ ಸಲಹೆ, ತಮ್ಮ ಸಮಯ ಇವೆಲ್ಲ ಬೇಕು ನಮಗೆ. ನೀವು ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಬದಲಾವಣೆಯನ್ನ ಯೋಚನೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗಬೇಡಿ. ಕಮಿಂಗ್ ಟುಗೆದರ್ ಇಸ್ ಜಸ್ಟ್ ಅ ಬಿಗಿನಿಂಗ್. ವರ್ಕಿಂಗ್ ಟುಗೆದರ್ ಇಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಬಿ ಅ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್. लिव्हिंग टुगेदर इज क्वाइट अ सक्सेसफुल. सो आम्हाला हे प्रोसेस आता जे चालू करतो हे 10 वर्षासाठी प्लॅन ठेवून घ्या तुम्ही. मी साहेबला सांगितलं, त्यांनी मला आदेश दिला इथं चिंचवडीमध्ये कुठेतरी लँड बघा आणि आपण एक खुर्जीला इथे येऊन बसून आमच्या समाजासाठी कुठेतरी खुर्जीला आणायचा एक प्रयत्न चालू आहे. तरी तुमचं सगळं हा म्हणत हा तरी तुला कोणाला आनंद नाही येणार जागा बायका नको काय का बसा का उठलं तर 10,000 रुपये बघ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.